नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या या न्यू व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की पारंपरिक पद्धतीने तळी भंडार कसे करतात. तर तुम्ही पाहू शकता, हे आमच्या घरातील देव आहेत आणि जुन्या पेटारा आहे. आम्ही 7 जनरेशन आम्ही सेमच देव आम्ही वापरतो आणि ही सुंदर अशी देवाची मेघ नंबरी आहे आणि कुदळी पर्वाचे पूर्ण देव आमच्याकडे आहे जुनी. तर मित्रांनो, ही जुन्या काळातील दिवटी आहे. तुम्ही पाहू शकता, हे वरती जे दिसतंय ना पांढरं, त्याला पलितं असं म्हणतात. त्यात आपण तेल टाकतो आणि ही जुन्या प्रकारची आहे. मित्रांनो, हा ढोल आहे, देवाचं आवडतं वाद्य आहे हे. तर संस्कृतीलाही खूप आवडतं ह्या ढोलसोबत खेळायला. ज्ञानदाला पण ढोल वाजवायला आवडतो, संस्कृतीला पण आवडतो. आमच्या घरातल्या सर्व मुलांना हा ढोल वाजवण्यासाठी खूप खूप मजा येते. तर मित्रांनो, हा आहे पारंपरिक पद्धतीने केलेला देवाचा नैवेद्य. तर याच्यामध्ये हे देवाची तेलची आहे, पुरी पद्धतीने केलेली असते. यात गोड गूळ टाकतात आपण. हा भात आहे, भाताचा डोंगर केलेला असतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये तेलची आपण टाकतो. त्यानंतर वांग्याचं भरीत पण टाकलेलं आहे. तर देवाचा शर्टसाठी वापरतात ते नैवेद्य करताना. त्यानंतर गूळ आहे, परत तुम्ही पाहू शकता केळी आहे आणि आणखी कांद्याची पात ही आहे. तर असं आपण नैवेद्य बनवतो. मित्रांनो, जेव्हा आपला नैवेद्य तयार होतो, आपण तो देवासमोर ठेवतो आणि देवाला आपण कापूर लावतो. तर मित्रांनो, ते भंडार करण्यासाठी घरातील पूर्ण कुटुंब, सर्व महिला, सर्व मित्रबंधू, माझ्या बहिणी, माझे लहान मोठे भाऊ, आमचे काका, आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि देवाचा तळी भंडार हा करतो. तर तुम्ही पाहू शकता, आम्ही एका ताटामध्ये विड्याची पाने, एक कापूर आणि भंडार ठेवून आम्ही देवाला नैवेद्य देतो आणि देवाची आरती करतो. तुम्ही पाहू शकता, मी देवटी हातात घेतलेली आहे. आमच्या काकांनी ताट उचलून देवाला ओवाळत आहेत. त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर येऊन खंडोबा देवाच्या टेम्पलच्या समोर देवाचा जयघोष करतो आणि तिथे आम्ही कापूर जाळतो कुटुंबासोबत. त्यानंतर भंडाऱ्याची उधळण करून देवाला नमन करतो आणि देवाला प्रार्थना करतो पूर्ण कुटुंबासोबत. तुम्ही पाहू शकता, काकांनी कापूर लावलेला आहे आणि आम्ही आता भंडारा उधळणार आहे सर्वांच्या हातात देऊन. नंतर देवाला परत जयघोष करणार आहे, येळकोट येळकोट जय मल्हार. त्यानंतर आम्ही पूर्ण कुटुंब परत देवाला नमन करून पुन्हा एकदा मंदिरामध्ये जाण्यासाठी तयार होतो आणि त्यानंतर आम्ही तळी भरतो पूर्ण कुटुंबासोबत. सगळेजण एकत्र बसतात आणि त्या तळीला हात लावतात, पाहू शकता तुम्ही. हे सर्व कुटुंब कशा पद्धतीने बसलेला आहे आणि प्रत्येकाचा हात त्या थाळीला लावलेला आहे आणि देवाचा जयघोष सगळे आम्ही जण करत आहोत. तुम्ही पाहू शकता कसं पूर्ण सर्कल तयार झालेलं आहे फॅमिलीचं. तर त्यानंतर आमचे काका हेच पूर्ण कुटुंबाला कपाळावर भांडार लावतात आणि सर्वांना प्रसाद देतात. काय खाते तू? हॅपी खाती? कुणाचा हॅपी बर्थडे? आतूचा हॅपी बर्थडे होता होय. तू कापला मग हॅपी? छान आहे. ज्ञानदा छान आहे. ज्ञानदा, ए पुरी, अगं काय म्हणतोय मी?